नमस्कार, मी प्रतिभा. आज गणेश चतुर्थी आहे आणि सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण आपल्या गणपतीसाठी मोदक करणार आहोत. तर या ठिकाणी मी सारण करून घेतले गूळ आणि खोबऱ्याचं. एक पेला पाणी घेतले आणि एक पेला पीठ घेतले. सेम क्वांटिटीमध्ये घ्यायचे आपल्याला. इथे पाणी तापत ठेवलं आहे मी. त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे थोडंसं आणि तूप घालून घेतलं आहे. आता आपण हे पाणी उकळलं की मग याच्यामध्ये पीठ घालणार आहोत. सेम क्वांटिटीमध्ये ठेवायचं पाणी आणि पीठ. आता हे सगळं एकत्र करून घेऊया. गॅस स्लो केलेला आहे मी. आता बघा, असं पीठ मिक्स झालं की आता आपण याच्यावर झाकण ठेवायचं आणि गॅस बंद केला आहे. आणि पीठ थंड झाल्यावर असं मळून घ्यायचं आहे. एकदम मऊ पीठ झालं आहे तूप घातल्यामुळे. असं छान मळून घ्यायचं. थोडंसं तेल लावायचं आणि मळून घ्यायचं. आता यातला आपण एक गोळा घेणार आहोत आणि आता आपण छान मोदक बनवणार आहोत. काही जण मोदक हे साच्यामध्ये करतात, पण इकडे मी हाताने बनवते आणि अतिशय सुरेख असे मोदक तयार होतात. अशी आपण पारी करणार आहोत. आता पारीच खूप महत्त्वाची असते. काही जण लाटून पण करतात, मी हाताने केली आहे. आता बघा, आपली वाटी छान तयार झालेली आहे. याला पारी पण म्हणतात किंवा वाटी पण म्हणतात. आता याच्यामध्ये आपण हे सारण भरून घेणार आहोत. त्याच्यामध्ये बसेल एवढं सारण भरायचं, अगदी काठोकाठ नाही भरायचं. आता अशा आपण याला कळ्या काढून घेणार आहोत. मग आता आपल्या अशा कळ्या काढून झाल्यात. आता या अशा जुळवून घ्यायच्या आणि आपला मोदक तयार. बघा किती छान आणि सुरेख मोदक तयार झालेला आहे. सर्व बघू शकता. असे मी सगळे मोदक तयार करून घेतले. पाणी तापत ठेवले, चाळणीवर सगळे मोदक ठेवले, त्याच्यावर केशराची काडी घातलेली आहे आणि झाकण ठेवले. आता आपण 20 मिनटं हे मोदक उकडून घेणार आहोत. 20 मिनटं झालेत आणि थंड पण झालेत मोदक. आता बघा, आपण झाकण काढले आणि केशरामुळे कसे छान दिसतात मोदक. एकदम मऊसूत झालेत.